महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे मुगाच्या डाळीचे लाडू. त्याआधी तुम्हाला जर चमचमीत झणझणीत वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती साहित्यातून बनवलेल्या रेसिपी बघायच्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्रीयन फूड 328ला. महाराष्ट्रीयन फूड 328 म्हणजे घरगुती साहित्य, चविष्ट रेसिपी. वळूया रेसिपीकडे. आपण इथं बनवतोय मुगाच्या डाळीचे लाडू. त्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. मुगाच्या लाडूसाठी 500 ग्रॅम डाळ घेतली, ती धुवून थोडीशी सुकवून घेतली. 100 ग्रॅम तूप घेतले, 100 ग्रॅम साखर आहे, खारकीची पावडर करून घेतली आहे, बदाम घेतले, टरबूजाचा बिया आहे आणि हिरवी इलायची आहे. साखर आणि विलायची मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपण जी डाळ स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून घेतली ती आता आपण भाजून घेऊया स्लो गॅसवर. आपण जी डाळ भाजली त्याच्यामध्ये पूर्ण पाण्याचा अंश राहता कामा नये अशा पद्धतीने डाळ भाजायची आणि स्लो गॅसवर भाजायची. आता आपण मिक्सरमधून बारीक पीठ करायचे. मिक्सरमध्ये काढलेलं ते अशा पद्धतीने चाळून घ्यायचं. आपण आता साधं तूप घालूया. खारकीची पावडर पण भाजून घेतोय. खारकीची पावडर आपण भाजून घेतोय. इथं आपण साजूक तुपात पीठ भाजून घेतोय जे आपण दळलंय मुगाच्या डाळीचं. हे पीठ स्लो गॅसवर 10 मिनिटं भाजून घ्यायचे. इथं आपण जे मिश्रण भाजून घेतलं किंवा ती डाळ भाजून घेतली होती त्याच्यामध्ये आपण आता साखर घालतोय जी मिक्सर बंद काढली.
खारकेची जी भाजून घेतली पावडर आहे पण ती टाकते. बदामाचे काप घातले आणि टरबूज असे पण तयार केलं होतं. त्याचे आपण लाडू बनवतो साधारण अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण मुगाचे लाडू केले. मूग डाळ जी असते पिवळी नेहमीची तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर लाडू तयार झाले होते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले मुगाचे लाडू तयार झाले. ते कसे झाले तर आता आपण फोडून घेऊया. ड्रायफ्रूट्स साखर सगळं असं मिश्रण खूप छान लाडू झाले. एकदा हे घरी बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.